अनुषंगाने पुढची बातमी आहे। महायुतीच्या शपथविधीसाठी प्रशासनाकडून चाचपणी केली जाते। देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना मुंबईतील मैदानांचा आढावा घेतला आहे। या सगळ्या आयुक्तांकडून आढावा घेण्यात आला आहे। या सगळ्या मैदानांचा 2 डिसेंबरला शपथविधी झाला, तर सोहळा शिवाजी महाराज या पार्कवरती होणार। तर विलंब झाल्यास आझाद मैदान किंवा मग महालक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाचाही प्रशासनाकडून विचार केला जात आहे। महायुतीचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने आता या सगळ्या मैदानांची चाचपणी होते। भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भाग्यश्री, नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर महायुतीचा शपथविधी सोहळा जो आहे तो 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यासाठी आपण जर बघितलं तर शिवाजी महाराज मैदान म्हणजे शिवाजी पार्क दादरचं जे आहे त्यासाठी निवड करण्यात येईल। त्या मैदानाचा विचार करण्यात येईल। तर जर समजा विलंब झाला तर आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाचाही विचार करण्यात येतो प्रशासनाकडनं। विशेष बाब म्हणजे फडणवीसांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची आता भेट घेतलेली आहे। त्यांना भेटायला बोलवलेलं होतं आणि या भेटी दरम्यान ही चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे आपण काल NDTV मराठीवर दाखवल्याप्रमाणे शिवाजी पार्कला 2 तारखेला हा सोहळा रंगण्याचे चान्सेस जे आहेत ते अधिक असल्याचं सध्या तरी वर्षा पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये सातत्याने बदल होत आहेत। लोकांना, जनतेला मात्र उत्सुकता आहे की हा सोहळा दैदिप्यमान होणार आहे, तर तो नेमका कुठे रंगतोय या संदर्भात जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात देखील आता रंगलेली पाहायला मिळते। वर्षा, निश्चितच भाग्यश्री, कोणतं मैदान हे निश्चित केलं जातंय बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।